नमस्कार, मी आहे मानिनी आणि आपण पियाजेची थेअरी बघत आहोत. पियाजेच्या थेअरीमधील दुसरी अवस्था आहे पूर्व क्रियात्मक विचार पातळी, प्री ऑपरेशनल लेवल. ही अवस्था साधारणपणे 2 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये दिसून येते. या अवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत. या काळात मुलांना वस्तू ओळखता येतात, पण त्याचं बाह्य स्वरूप बदललं तर तीच वस्तू ती आहे हे त्यांना ओळखू येत नाही. उदाहरणार्थ, वडिलांचे केस कापले तर वडिलांना न ओळखणे. साधारणतः 6 वर्षानंतर बाह्य स्वरूप बदललं तरी मूळ वस्तू तीच आहे हे मुलांना समजायला लागतं. या काळातील मुलांचे विचार इररिव्हर्सेबल असतात, म्हणजे उलट मोजणी त्यांना जमत नाही. तसेच 2 + 2 4 हे कळतं, पण 4 - 2 = 2 हे समजत नाही. या वयामध्ये मुलांना प्रश्न कळतो, पण प्रश्नातले बारकावे समजत नाहीत. उदाहरणार्थ, हे काय आहे हा प्रश्न कळतो, पण हे कशासारखे आहे, कोणासारखे दिसते यातला फरक कळत नाही. या वयात मुलांना सत्य, अदृश्यता यातला फरक कळत नाही. या काळात मुलं भाषेचा वापर सुयोग्य पद्धतीने करू शकतात. पूर्ण वाक्य बोलता येतात यांना. वाक्य पण क्रमाने लावता येत नाही. चढता उतरतेपणा, लहान मोठेपणा या काळातील विचार पद्धतींची 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. पूर्व क्रियात्मक काळामध्ये मुलं अनुकरणशील असतात. एखाद्या व्यक्तीचं वर्तन बराच काळ लक्षात ठेवून त्याच्या अपरोक्षही ते वर्तन करतात. जर 2 वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी घडल्या तर त्या एकमेकामुळे घडल्या असा मुलांचा समज असतो. उदाहरणार्थ, जोरात वारा सुटला आणि त्याच वेळी कोणाच्या तरी हातून पुस्तकं पडली तर ते वाऱ्यामुळे पडली असं ते समजतात. कुकरची शिट्टी वाजणे आणि पोस्टमन घरात येणे या घटना 2 ते 3 वेळा एकत्र घडल्या तर शिट्टी वाजली की पोस्टमन येतो असा विचार ते करतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ॲनिमिस्टिक थिंकिंग. या वयातील मुलांचा असा ठाम विश्वास असतो की झाडे पक्षी बोलतात, पऱ्या अस्तित्वात असतात, चंद्र सूर्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे इत्यादी. या वयातील मुलं अंतर्प्रेरणेने बोलतात व तसेच निर्णय घेतात. उदाहरणार्थ, असं का केलंस, कोडी सोडवता येतात यांना. याची पुढची अवस्था आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.